स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मित्राच्या घराला संरक्षण देण्याकरिता जी 95 लाखाची भिंत बांधली शासकीय निधीच्या पैशातून, त्या मुद्दा आम आदमी पक्ष सुरुवातीपासून उचलत आहे। त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, जलसंधारण विभागाला पत्र दिलं आणि जलसंधारणच्या दक्षता व गुणनियंत्रण पथकाला सुद्धा आम्ही पत्र लिहिलं। तर त्या पत्राची दखल घेत त्याचा अहवाल सादर झाला आणि त्या अहवालामध्ये संपूर्णपणे सांगण्यात आलं की ती केवळ 2 घराच्या संरक्षणाकरिता ती भिंत बांधण्यात आली। त्यावर दुसरं हे पण म्हटलं की ते भिंत जो पुलिया जो होता तो 8 मीटरचा होता, त्याला 4 मीटर करण्यात आला, हे पण त्याच्यात नमूद केलेलं आहे। त्या नाल्यामुळे हे पण नमूद करण्यात आलं की सदर पुढील नाल्याच्या आधीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अहवालामध्ये लिहिलेला। यावरून हे लक्षात येते की स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी जो आपल्या पॉवरचा, लोकप्रतिनिधी पदाचा दुरुपयोग करत आपल्या मित्राच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा स्वतःच्या पदाचा। त्याचसोबत त्या ज्या अधिकाऱ्याने बहुरिया हे अधिकारी आहे त्यांनी हे संपूर्ण कार्यक्रम राबवला, म्हणजे कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी न घेता, कुठल्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे निकष न पाहता तो नाला बांधला, नाल्याचं अतिक्रमण केलं, त्याच्या संदर्भात डोळे जाग गेले, बिलं काढले, सगळं केलं। त्यामुळे बहुरिया यांची पण भूमिका अत्यंत महत्वाची आहे, यामध्ये त्यांचं सुद्धा निलंबन करण्यात यावं। त्याचसोबत आज विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला। स्थानिक आपले बल्लारपूरचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आणि काँग्रेसचे विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला। त्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू, पण त्यांचे हे दिशाभूल करण्याचं उत्तर दिलं, कारण की त्यांच्याच विभागानं हा अहवाल सादर केलेला आहे, तोच अहवाल त्यांच्या हातात आहे। तर ज्यावेळेस त्यांच्याच विभागानं चौकशी करून अहवाल सादर केला, त्यात सगळे दोषी दाखवत आहे, काय चूक झालं काय नाही झालं हे सगळं त्या दाखवत असताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची गरज काय? तर आमची मागणी आहे की त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी न करता तुमच्याच अहवालाचा संदर्भ घेत SIT ची मागणी आम आदमी पक्ष करत आहे।